लोकसभा विधानसभा सलग पराभूत झालेल्यांना राजकीय पुनर्वसन करण्याचा एकच मार्ग उरतो, तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका। हेच झालं राम सातपुते यांच्याबाबत। त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते सोलापूर जिल्हा परिषदेतील दहिगाव गटातून निवडून आल्या आणि उत्तमराव जानकर यांचा मुलगा जीवन जानकर यांना पराभवाची धूळ चारली। एका अर्थाने राम सातपुते यांनी विधानसभा निवडणुकीचा वचपाच काढला। तेच घडलं तिकडे धाराशिव जिल्हा परिषदेच्या तेर गटात। इथे राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील निवडून आल्या, ज्या की मागील लोकसभेला पराभूत झालेल्या। पण हा विजय खेचून आणण्यामागे नक्की काय घडलं तेच पाहूयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। आधी जाऊयात सोलापूर जिल्हा परिषदेतील दहिगावमध्ये। इथे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांचा पराभव केला। उत्तमराव जानकर यांनी विधानसभेला राम सातपुतेंना पराभूत केलेलं तेव्हापासून मोहिते पाटील जानकर यांचं माळशिरसच्या राजकारणावर विशेष वर्चस्व राहिलं। पण तरीही सातपुते गटाने मागे न हटता दोन्ही गटाविरोधात संघर्ष केला। माळशिरसच्या दहिगाव जिल्हा परिषद गटातून राम सातपुते यांनी पत्नी संस्कृती सातपुतेंना उमेदवारी दिली। इथेच जानकरांनी आपल्या मुलालाही उभं केलं, त्यामुळे त्यांच्यासाठी ही लढत खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची होती। जानकरांनी आपल्या मुलाला जीवन जानकरला निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती। पण तोच दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सातपुते यांना विशेष ताकद दिली आणि संस्कृती सातपुतेंना निवडूनही आणलं। पण या निवडणुकीत संस्कृती सातपुते यांची प्रचाराची पद्धत जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती। प्रचारादरम्यान संस्कृती सातपुते आपल्या 4 महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन गावोगावी फिरत होत्या। एका आईचा हा संघर्ष पाहून महिला वर्गाची मोठी सहानुभूती त्यांना मिळाली। दहिगाव येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सभा सुरू असताना हे बाळ बराच वेळ पालकमंत्र्यांच्या मांडीवर आणि त्यानंतर वडील राम सातपुते यांच्या मांडीत खेळताना दिसलं होतं। त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, पण यावर विरोधकांकडून टीकाही झाली। राम सातपुते यांनी जाहीर सभेतून या टीकेचा कडाडून समाचार घेतला। तुमची लढत माझ्याशी आहे, मग त्या निष्पाप लेकराला राजकारणात का ओढता, असा भावनिक सवाल त्यांनी मतदारांसमोर उपस्थित केला होता। सातपुतेंच्या बाजूने सहानुभूती निर्माण झाली। सहानुभूतीच्या या लाटेपुढे जानकरांची व्यूहरचना कोलमडली आणि संस्कृती सातपुते निवडून आल्या। केवळ जिल्हा परिषदच नव्हे तर दहिगाव गटातील दोन्ही पंचायत समितीच्या जागांवरही भाजपने वर्चस्व मिळवले आणि जानकरांच्या बालेकिल्ल्याला मोठा सुरुंग लागलाय। विशेष म्हणजे जानकर मोहिते पाटील गट एकत्र असूनही सातपुते यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे। दहिगावमधून विजय मिळवल्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील जानकरांना डिवचलं। माळशिरसमधून भाजपचा सुपडा साफ करणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, अशा शब्दात त्यांनी बोचरा वार केला। विधानसभेला झालेल्या पराभवाची सातपुते यांनी व्याजासकट परतफेड केल्याचं बोललं जात आहे। आता जाऊया धाराशिव जिल्हा परिषदेच्या तेर गटात। इथं राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत विजय झालाय। अर्चना पाटील यांना 7,597 मते मिळाली, तर ठाकरे सेनेच्या उमेदवार कीर्तिमाला खटावकर यांना 5,237 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार सक्षणा सलगर यांना 1,253 मते मिळालेली। पण खरी लढत होती ती भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात। त्यांचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय। या आधीच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात अर्चना पाटील मैदानात उतरल्या होत्या। त्यात त्यांचा तब्बल 3,29,826 मतांनी पराभव झालेला। इतक्या प्रचंड मतांनी झालेला पराभव राणा जगजितसिंह यांच्या चांगल्याच जिव्हारी लागलेला। मग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे संधी चालून आली, त्यांनी हालचाली वाढवल्या। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नात्या गोत्याला उमेदवारी दिली जाणार नाही असं जाहीर केल्यानंतरही राणा जगजितसिंह यांनी आपल्या पत्नीला तिकीट मिळवून दिलं। भाजपकडून झेडपीचं तिकीट दिल्यानंतर त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप देखील झाला
हा मुद्दा सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर खूपच चर्चेला आला होता। त्यामुळे अर्चना पाटील यांनी माघार घेण्याची तयारी दाखवली होती, पण पक्षाने अखेरच्या क्षणी त्यांचा अर्ज कायम ठेवला। लोकसभेला झालेला पराभव आणि आता घराणेशाहीचा आरोप यामुळे राणा जगजितसिंह पाटील काहीसे बॅकफूटवर गेलेले। त्यात पुन्हा ठाकरेंच्या उमेदवारामागे ओमराजेंची ताकद असल्याकारणानं काहीही करून झेडपी खेचून आणायची याचा राणा जगजितसिंह यांनी चंगच बांधलेला। विशेष म्हणजे तेर हे राणा जगजितसिंह पाटील यांचं मूळ गाव। 12 वाड्या आणि 13वे तेर अशा सर्व गावांची पाटील अशी आमची ओळख आहे, असं राणा जगजितसिंह पाटील यांनी अभिमानाने अलीकडेच भाषणातून जाहीर विधान केलेलं। याच गटातून अर्चना पाटील निवडणूक लढवत असल्यामुळे त्यांचं निवडून येणं त्यांच्या प्रतिष्ठेचं होतं। समोर भावकीचं आव्हान, त्यामुळे या चुरशीच्या लढतीमध्ये सर्वांचं लक्ष लागून होतं। अखेर यात अर्चना पाटील यांनी विजय खेचून आणला। शिवाय जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी इथं राखीव असल्यामुळे अर्चना पाटील अध्यक्षपदाच्या दावेदार देखील मानल्या जात आहेत। पण अवघे 1253 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सक्षणा सलगर यांनी त्यांच्या पराभवाचं खापर ओमराजे निंबाळकर यांच्यावर फोडलंय। निवडणुका सुरू होत्या तेव्हा मी सांगितलं होतं की जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे गावकीपेक्षा भावकीवर जास्त लक्ष आहे। मी महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला पुन्हा सांगते, ओमराजे निंबाळकरांनी त्यांच्या भावजेला निवडून आणण्याचा प्लॅन यशस्वी केलाय। त्यांनी जाणीवपूर्वक आघाडी केली नाही असा आरोप सक्षणा सलगर यांनी ठाकरेंचे खासदार निंबाळकर यांच्यावर केलाय। पण राणा जगजितसिंह आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातला टोकाचा संघर्ष पाहता सलगर यांची टीका निव्वळ आपल्या पराभवाचं खापर इतरांवर टाकण्याचाच प्रकार असल्याचं स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे। पण काहीही असो, सोलापूरच्या दहिगावमध्ये आणि इकडे धाराशिवच्या तेरमध्ये भाजपचा विजय हा पक्षीय पातळीवर कमी होता, पण राम सातपुते आणि इकडे राणा जगजितसिंह यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवर निवडून येणं हे जास्त महत्त्वाचं होतं। यावर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका।